इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा आणि वस्त्रोद्योगासाठीच्या विजेचा प्रश्न सोडवण्याबरोबरच महापालिकेच्या जीएसटी अनुदानाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। इचलकरंजी इथं भाजपच्या वतीने झालेल्या विकास पर्व सभेत ते बोलत होते। इचलकरंजी इथं केटीपी मैदानावर भाजपच्या वतीने विकास पर्व महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं। आमदार राहुल आवाडे यांनी 6 महिन्यात केलेल्या विकास कामांचा आढावा मांडून इचलकरंजीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, वस्त्रोद्योगाला भेडसावणारा वीज आणि वीज दराचा प्रश्न संपुष्टात येण्यासाठी सोलर सिटी बनवण्याची मागणी केली। भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र कमळ फुलवण्यासाठी कामाला लागण्याचं आवाहन केलं। रेंदाळपर्यंत आलेल्या कालव्यातून दूधगंगेचंच पाणी इचलकरंजीत येणार आहे, त्यामुळे हा तोडगा मान्य करून पाणी प्रश्नावरून विरोधक करत असलेल्या राजकारणाला चाप लावण्याची मागणी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी केली। दरम्यान राज्य सरकारनं पारदर्शी कारभारासाठी 100 दिवसांचा कार्यक्रम राबवून सर्व शासकीय कार्यालयातील कामकाज गतिमान करण्यासह लोकाभिमुख केलंय। आता विकसित महाराष्ट्र 2047 हा कार्यक्रम हाती घेणार आहे। ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून सर्व सेवा ऑनलाईन देण्याचा निर्णय घेतला असून महापुरामुळे सातत्याने निर्माण होणाऱ्या गंभीर परिस्थितीचा प्रश्न सोडवण्यासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून पुराचं पाणी दुष्काळी भागात वळवण्याच्या प्रकल्पाची 15 दिवसात निविदा काढणार असल्याचं सांगितलं। एक बैठक आपण घेतली, काय काय त्याच्यावरचे उपाय असू शकतात या संदर्भात सगळ्या उपायांचा विचार झाला। त्यातला इचलकरंजी करता सगळ्यात चांगला उपाय कुठला असू शकेल या संदर्भात आपण एक समिती तयार केली आणि त्यांना आपण सांगितलं की तुम्ही तुलनात्मक अभ्यास करून कुठला आपण प्रकल्प घेतला की ज्याच्या माध्यमातून आपल्याला या शहराला पाणी देता येईल, शाश्वततेने देता येईल आणि कमीत कमी विरोधात्मक देता येईल। इचलकरंजीला पाणी द्यायचं नसेल तर पाणी शोधून काढू, पण पाणी द्यायचं आहे तर आपल्याला द्यायचंच आहे। त्या संदर्भात येत्या काळात लवकरात लवकर उचित अशा प्रकारचा निर्णय इचलकरंजी करता आपण घेऊ आणि हे पाणी निश्चितपणे या शहराकरता आणण्याचा आपला प्रयत्न असेल। इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी सातत्याने माझ्याकडे पाठपुरावा करत आहेत। त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तपासल्या जात असून इचलकरंजीच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावू अशी ग्वाहीही त्यांनी दिली। इचलकरंजी महापालिकेला जीएसटी अनुदान देण्याचा प्रश्न 2 महिन्यात मार्गी लावला जाईल। सोलर योजना राबवून भविष्यातील 25 वर्ष विजेचा दर एकच राहिल्यास वस्त्रोद्योग अडचणीतून बाहेर पडेल आणि एक्सपोर्ट सिटी बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। सभेला ज्येष्ठ नेते कल्लापण्णा आवाडे, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार शिवाजी पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, महेश जाधव, अशोक स्वामी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।